पटापट आवरा. घ्या चहा. किती वेळ वाचत बसला पेपर? अगं स्वरा, झाली की नाही तुझी तयारी? किती वेळ लावशील? अगे हो आले, बस 2 मिनिटं. काय बाय पोरी, मला समजतच नाहीच. किती वेळ लावते? माझे पण कामं व्हायचे ना. अगं स्वरा, झाली की नाही तुझी तयारी? अगे हो, किती चिडचिड करतेस. किती कटकट करतेस ग. आले ना मी. काय झालं? मी म्हणत होते डबा घे तुझा. बरं. अगं स्वरा, तुझे बँडवाले काका आले, जा लवकर. अगं आई, आज मी शाळेत नाही जात ना ग. माझी इच्छा नाही आहे शाळेत जायची. काय ग, तुझे नाटक पूर्ण तयार झालं म्हणते नाही जात म्हणून? बरं, मी त्या व्हॅनवाले काकांसोबत नाही जाणार. तू बाबांना म्हण सोडून द्यायला. त्यांना पण कामं असतात, त्यांचंही ऑफिस असतं. जा बरं पटकन इथून. काय बाई, व्हॅनवाल्या काकांसोबत अगं स्वरा, मागे काय बसते? समोर बस ना. नाही काका, मी मागेच बसते. मागे भरपूर जागा आहे. अगं जागा आहे, पण मधून मुलं घ्यायची. तू समोर बस ना. नाही नाही नाही, मागेच बसते ना. अगं बस ना समोर, वेळ होते ना. ए सोळा, आज तू डब्यात का आणलं का? माहिती नाही का काय मी काय दिलं तर. पण तुम्ही का विचारता? अगं मी सहजच विचारलं ग. स्वरा, गाणं किती छान चालू आहे ग. आवाज वाढव ना ग तू. काका, तुम्हाला माहिती आहे ना मला हात लावलेला नाही आवडत म्हणून. अगं बेटी, तू माझ्या मुलीसारखी आहेस. बरं ठीक आहे. मुलांना खाली उतरा, शाळा आली. स्वरा, तू पण जा. बाय. तिकट नाहीये ना. अगं पण तुला माहिती आहे ना मी इथे बसते म्हणून. पण तिकट नाही ना. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग स्टुडंट्स. वेलकम. थँक्यू मॅम. सर्वांची पुस्तकं काढलीत का? बरं, पान नंबर 24 काढा. तर अशा प्रकारे लेखकांनी या पाठातून आपली देशभक्तीची भावना व्यक्त केली आहे. कळलं का सगळ्यांना? हो. स्वरा, तुला कळलं का? स्वरा, अगं स्वरा, स्वरा, कुठे लक्ष आहे तुझं? उभी राहा पटकन. कुठे लक्ष आहे तुझं? कुठे विचारत आहेस तू? बरं, असू दे. मी जे आता सर्वांना समजून सांगितलं ते आम्हाला परत समजून सांग बरं. काय मी सांगू का? अगं, बरं बस तू आता. सॉरी. हां. हॅलो हॅलो, स्वराचे बाबा बोलत आहेत का? हो, मी स्वराचे बाबा बोलतोय. मी स्वराची क्लास टीचर राजवी बोलत आहे. मला तुमच्याशी जरा स्वराबद्दल थोडे बोलायचे होते. तर तुम्ही शाळेत येऊ शकता का? मी पटकन येतो, अर्ध्या एक तासात पोचतो. बरं ठीक आहे. एक्सक्यूज मी मॅडम. हां, या बसा बसा. नमस्कार. तुम्ही स्वराचे बाबा ना? हो. सर, मला तुमच्याशी स्वराबद्दल थोडे बोलायचे होते. सर, आजकाल स्वराचे वर्गात अजिबात लक्ष नाही आहे. तिला आज मी एक प्रश्न विचारला तर तिला त्याचे उत्तर अजिबात आले नाही. तिला घरी काही त्रास तर नाही ना? नाही, तिला घरी तर काही त्रास नाही, पण मी तिची चिडचिड काही दिवसांपासून पाहत आहे. हो सर, मग तुम्ही तिच्याकडे लक्ष द्या. कारण की स्वरासारखी मुलगी असं वागणं आणि तिच्यासारखी मुलगी असं वागणं अपेक्षित नव्हतं. प्लीज तुम्ही तिच्याकडे लक्ष द्या. बरं, मी तिच्या सोबत बोलतो.
आधी हे सर्व आम्हाला का नाही सांगितलं? सॉरी. हॅलो, वरेश बा बोलताय का? हो. मग तुम्ही आज स्टाईलला आणि स्वराला घेऊन आमच्या घरी येऊ शकता का? आज आम्ही छोटासा जेवणाचा कार्यक्रम ठेवलाय. हो, पण आज काही विशेष कार्य? नाही नाही, असं काही नाही, सहजच. ठीक आहे, आम्ही येतो. या या या. त्या घाईत बोलवलं काही विशेष कारण का ताई? अरे पहिले या तर तुम्ही आत या. आम्ही तुम्हाला इथे यासाठी बोलवलं आहे की आज अभिज्ञाने आम्हाला सांगितलं की स्वराचे बँकेला जाणं तिला फार त्रास देतात, तिला खूप छळतात आणि तिला फक्त समोर बसतात. आणि आज तर त्यांनी आमच्या मुलीला सुद्धा त्रास देण्याचा प्रयत्न केला आणि आज तिने आम्हाला हे सर्वात बरं सांगून दिलं. हो, तो व्हॅनवाला तुमच्या आणि आमच्यासोबत मुलींसोबतही असंच करत आहे. बाकी मुलींसोबतही तो असंच करत असेल तर आपण याच्यावर काहीतरी तर केले पाहिजे ना. हो ना, काही तर केले पाहिजे. स्वरा, या काकूचे बोलत आहे ते खरं आहे का गं? मला तुझ्या तोंडून ऐकायचं आहे. आपण नको, सांग मला. हो बाबा, हे खरे आहे. ते व्हॅनवाले काका असेच करतात, दररोज असेच करतात. आपण त्या हरामखोराला शिक्षा दिलीच पाहिजे. हो, त्या हरामखोराला ज्याला माणुसकीची कदर नाही, मी त्याला नाही सोडणार. हो, शांत व्हा. कसं शांत होऊ? इतकं काही झालं तरी शांत व्हा म्हणताय? भाऊ सांगतो, आपण सर्व पोलीसवाल्यांना सांगून द्यायला पाहिजे. आमच्या ओळखीचे एक सायकॅट्रिस्ट डॉक्टर आहे, ते या दोघींना काहीतरी समजावून सांगतील. आपण त्यांना नक्कीच बोलवायला पाहिजे इकडे. अहो, तुमचा जरा फोन द्या. हो. हॅलो, हा डॉक्टर अनन्या बोलत आहे? हो, मीच डॉक्टर अनन्या. आपण कोण? मी निहारिका बोलते आहे. हा, बोल ना. तुम्ही आमच्या घरी येऊ शकाल का? स्वरा आणि अभिज्ञाचे व्हॅनवाले त्यांना खूप त्रास देत आहेत, तर त्यांना समजवायला तुम्ही आमच्या घरी या. बरं बरं, आलेच मी. ठीक आहे. आणि त्याचबरोबर मी पोलिसांना आणि त्या नालायकाला म्हणजे व्हॅनवाला सुद्धा इथे बोलवतो. हॅलो संजू दादा, तुम्ही घरी येऊ शकता का? मला तुमच्याशी थोडं पैशाबद्दल बोलायचं आहे. हो हो, येतो मी लवकरच. आज तर अनन्याचे बाबा पैसे वाढवणार वाटतं. थांबा, मी पोलिसांना फोन लावतो. हॅलो, रामदास पेठ पोलीस स्टेशन? हो, मी रामदास पेठ पोलीस स्टेशनमधून बोलतोय. आपण कोण? हो, मी रामदास पेठमध्ये I-20 मध्ये राहतो. आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे, तुम्ही ताबडतोब इथे या. हो, मी येतोय. या मॅम, या. अरे तुम्ही या तर पहिले सांगा. या. या इकडे. काय हो, तुम्हाला कळत नाही का तुमच्या या घाणेरड्यापणाचा त्या मुलीवर काय परिणाम झाला असेल? मी एक तज्ञ आहे, मला माहिती आहे या सर्वांचा मुलीवर काय परिणाम होतो. छी, एवढा घाणेरडापणा. कदाचित आले. मी हो हो, घेऊन येतो. या. या. चला. आज का तो? हो. हो इन्स्पेक्टर साहेब, घेऊन जा याला. कुठे पुढे पळत वळून आहे? राहिले. पुढे वळून राहिले. या स्वरासारखी स्वर तुमच्याही घरी असू शकते. त्यामुळे मी समाजातील सर्व लोकांना व सर्व पालकांना ही नम्र विनंती करते की अशा लोकांमुळे समाज खराब होतो व स्वरासारखी मुलगी जगू शकत नाही. त्यामुळे अशा लोकांना शिक्षा झालीच पाहिजे, तेव्हा स्वरासारखी मुली आनंदाने जगू शकेल.